या दुधी भोपळ्याची भाजी, त्यासाठी मी ते दुधी त्याची साल काढून अशा छोट्या छोट्या फोडी करून घेतल्या आहेत. आता ते आपल्याला तव्यावरती भाजून घ्यायचे आहेत एकदम डाग पडेपर्यंत. हे बघा या पद्धतीने. आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि जिरे, मोहरी आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता कांदा लसूण मसाला टाकून हे चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि आता त्याच्यामध्ये ह्या फोडी आपल्याला स्वच्छ धुवून टाकायच्या आहेत. या भाजीमध्ये आपल्याला पाण्याचा थोडाही वापर करायचा नाही आणि त्याला थोडा वेळ झाकून ठेवायचा आहे. इथे मी चवीनुसार मीठही टाकलं आहे. हे बघा आपली भाजी तयार झाली आहे. आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे. थँक्यू. आणि आपली भाजी तयार झाली.